नमस्कार, मी निलेश गुळवणी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आहे इयत्ता 10वी बोर्डचा जो रिझल्ट आहे 2026चा. तर तो काल म्हणजे 8 मेला 11:30 वाजता जाहीर झाला आणि हा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर तुम्ही बघितलेलं असेल की मुलांना टक्केवारी वगैरे किंवा त्या सगळ्या चर्चा ऐकल्या असतील. तर या सगळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलांना जे 90% पेक्षा जास्त गुण आहेत असे विद्यार्थी भरपूर आहेत. त्यावर आपण बऱ्याचदा चर्चा करून झालेली आहे. पण या सगळ्यामध्ये एक वेगळी गोष्ट किंवा एक वेगळा विषय जो चर्चेला येतो त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर 10वी बोर्डचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर जो काही 92% विद्यार्थी पास झाले, तर ते उर्वरित विद्यार्थी जे 8% आहेत ते वेगवेगळ्या विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले, फेल झाले. तर शक्यतो मुलं कुठल्या विषयामध्ये अनुत्तीर्ण होतात, कुठल्या विषयामध्ये ती नापास होतात, तर त्यापैकी असं गणित, विज्ञान किंवा इंग्रजी यांसारखे विषय. पण या सगळ्यामध्ये जर का तुम्ही हा इयत्ता 10वीचा रिझल्ट बघितला असेल, तर या सगळ्यामध्ये एक धक्कादायक गोष्ट जी समोर आलेली आहे की ज्याच्यावर चर्चा करणं खरंच खूप आवश्यक. ते म्हणजे इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये जे विद्यार्थी नापास झालेत, तर त्याच्यामध्ये मराठी विषयामध्ये, मराठी विषय जो आहे आपला, तर मराठी विषयामध्ये एकूण 94,000 विद्यार्थी जे आहेत ते नापास झालेले आहेत. एकूण बसलेले जे विद्यार्थी आहेत त्याच्या तुलनेनं ही संख्या थोडीशी कमी आहे नापास झालेल्याची. पण 94,000 विद्यार्थी मराठी विषयामध्ये नापास होणं ही एक फार गंभीर गोष्ट आहे. आणि त्याच्याही मध्ये जर का तुम्ही बघितलं तर त्या 94,000 विद्यार्थी जे मराठी विषयात नापास झालेत, त्याच्या पुढची गोष्ट जी आहे ती फार धक्कादायक आहे. तर त्यातले 80,000 विद्यार्थी हे मराठी माध्यमचे होते. 80,000 विद्यार्थी म्हणजे 94,000 विद्यार्थी जे फेल झालेत आणि जे मराठी माध्यमचे विद्यार्थी मराठी विषयात फेल झालेत ते त्या 94,000 पैकी 80,000 विद्यार्थी, म्हणजे ज्यांनी आपलं माध्यम मराठी निवडलं, जे उत्तराची भाषा, जे उत्तर आपली मराठीतून लिहिणार आहेत, असे मराठी माध्यमचे विद्यार्थी जे आहेत ते 80,000 विद्यार्थी याच्यामध्ये नापास झालेले आहेत. तर इंग्रजी माध्यमांचं आपण समजू शकतो, कारण इंग्रजी माध्यमांमध्ये बऱ्याचदा मराठी विषय कच्चा राहतो. त्यामुळे तरीही ती आपली प्रथम भाषा म्हणजे मातृभाषा आहे, त्यामुळे ती आली पाहिजे. पण तरीही आपण असं गृहीत धरलं की इंग्रजी माध्यमांमध्ये मराठी विषय तितका व्यवस्थित शिकवला जात नसेल, त्यामुळे कदाचित हे आपण समजू शकतो. पण त्याच्या उलट झालेलं आहे. ज्यांचं मराठी माध्यम आहे त्याच मराठी माध्यमामध्ये जर 94,000 पैकी 80,000 नापास विद्यार्थी हे जर मराठी माध्यमचे असतील, तर तुमच्या एकूण लक्षात आलेलं असेल की हा नेमका काय प्रकार आहे आणि हा किती गंभीर प्रकार आहे. तर त्याच्या पुढची आणखीन गोष्ट अशी की जर तुम्हाला आत्ताचे जे काही ज्यांची मुलं काही वर्षात या 7-8 वर्षामध्ये 10वी झालेली आहेत किंवा आत्ताचे 10वी झालेले विद्यार्थी त्यांचे पालक आहेत, त्यांना बऱ्यापैकी पेपर पॅटर्न माहिती असेल. पूर्वी काय असायचं, पूर्वी मराठी विषयाचा पेपर म्हणजे जे काही तुम्हाला पाठ किंवा धडे आहेत तर त्याची प्रश्नोत्तर विचारली जायची, ती तुम्ही पाठ करणं आवश्यक होतं किंवा तो पाठ तुम्हाला समजणं आवश्यक होतं आणि त्यावरूनच तुम्ही उत्तरं लिहू शकत होता. पण आता तशी काही गरज नाही आहे. म्हणजे मुलांना एक उतारा दिला जातो, त्या उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना उतार्यामधून शोधून लिहायची असतात. तर इतकं सोपी गोष्ट केलेली आहे. त्याशिवाय त्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न, समजा एखादा प्राण्यांविषयीचा उतारा असेल त्या पाठ्यपुस्तकामधला, तर तुम्हाला प्राणी आवडतात का आणि ते का आवडतात त्याची कारणं सांगा, अशा अर्थाचा म्हणजे स्वमत, स्वतः त्याबद्दल तुम्ही व्यक्त व्हायचा आहे, अशा प्रकारचा प्रश्न असतो. त्याशिवाय लेखन विभाग आहे, म्हणजे पत्रलेखन किंवा जाहिरात लेखन वगैरे लेखन विभागासारखे विषय आहेत. अगदी कठीण भाग धरला तर व्याकरणाचा भाग, की जो मला वाटतं की 15 ते 20 गुणांचा असेल 80 पैकी, तर तो सोडला तर उर्वरित भागामध्ये विद्यार्थी ठरवूनही नापास होऊ शकणार नाही, इतक्या सोप्या पद्धतीचा मराठी विषयाचा पेपर असतो. पण आणि त्याच्याही पुढे की जर 80-20 पॅटर्न आहे, आता 80-20 पॅटर्न म्हणजे 80 मार्काची बोर्डाची परीक्षा होणार आणि 20 गुणांचे जे आहेत, 20 गुण ते शाळेतून अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते होतं. तर बऱ्यापैकी शाळेमध्ये अंतर्गत मूल्यमापन योग्य अयोग्य पद्धतीनं जे काही होत आहेत, पण बऱ्यापैकी मुलांना 20 पैकी 17, 18, अगदी 15च्या वर तरी मार्क दिलेच जातात. म्हणजे आपण अगदी कमीत कमी गृहीत धरूया की 20 पैकी 15 मार्क दिले जातात, तर 80 पैकी त्यांना 20 गुण मिळवायचे या परीक्षेत पास होण्यासाठी. आणि मराठीसारख्या विषयात मी तुम्हाला आत्ता सगळा पॅटर्न सांगितला, तर 80 पैकी 20 गुण या 80,000 विद्यार्थ्यांना जमलेले नाही आहेत, ते या परीक्षेमध्ये नापास झालेले आहेत. आणि ते नापास झालेले आहेत आणि ते मराठी माध्यमचे आहेत, म्हणजे त्यांनी उत्तराची भाषा मराठी किंवा 1ली ते 10वी त्यांचं शिक्षण आत्तापर्यंतचं हे सगळं मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि त्यामध्ये ते फेल झालेले आहेत. जर का तुम्ही ज्यावेळी 10वी बोर्ड परीक्षेची मराठी विषयाचा पेपर झाल्यानंतर जी प्रश्नपत्रिका बघितली असेल किंवा पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलमध्ये तुम्ही ऐकलं असेल, तर 10वी मराठी विषयाचा ज्यांनी पेपर काढला
तर त्यांच्यावर अशी टीका झाली होती की 5वी ते 6वीच्या विद्यार्थ्याच्या लेवल धरून हा पेपर तयार केलेला आहे. जसं की उदाहरणार्थ तो इतका सोपा काढला होता पेपर की 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्याची तुम्ही काय म्हणूया आपण शैक्षणिक गुणवत्ता तपासताय या अर्थानं तो पेपर काढला आहे का, अशी टीका न्यूजपेपर आणि न्यूजपेपर आणि न्यूज चॅनल्समधून वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजनवर त्याच्यावर टीका झाली होती. पण त्यावेळी मी असं म्हटलं होतं की हे जे पेपर आहेत हे जरी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये जरी पास झाले तरी पुष्कळ आहे. तर म्हणजे पेपरामध्ये काय आलं होतं तर झाड जो आहे तर त्या झाडला समानार्थी शब्द, वृक्ष, असे इतकं सोपं काही आलं होतं. वचन बदला वगैरे फार सोपे प्रश्न आले होते आणि त्याच्यावर एक लेख लिहून आला होता परीक्षेमध्ये की इतके सोपे प्रश्न तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांना कसे काय टाकता. तर ज्यांनी हा रिझल्ट बघितला असेल, म्हणजे जे टीका करत होते त्यांनी हा रिझल्ट बघितला असेल तर खरं तर त्यांनीच चूक मान्य केली असती की आम्ही अशी टीका करायला नको पाहिजे होती. तर हा सगळा प्रकार आहे. मग याला कारणं काय आहेत की मराठी इतर विषय ठीक आहेत, म्हणजे एखादा विद्यार्थी गणित, विज्ञान, इंग्रजीसारख्या विषयांमध्ये नापास होणं ही गोष्ट आपण काही प्रमाणात समजू शकतो कारण ते विषय काठिण्य पातळीचे आहेत. पण मराठीसारख्या विषयांमध्ये जर अशी अवस्था असेल तर इतर विषयांची काय अवस्था असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे याची कारणं शोधणं गरजेचं आहे की अशा प्रकारे का हा रिझल्ट लागत असेल. तर पहिलं आपण एक कारण समजू शकतो की जे शिक्षक आहेत, जे शिक्षक त्यांचा अभ्यास घेतात 1ली ते 10वीपर्यंतचे सर्व शिक्षक जे आहेत तर ते कुठेतरी कमी पडत आहेत ही बाजू तर आहेच. पण त्याचबरोबर भाषा विषय जो मराठी विषय आहे, तर जरी मराठी विषय आपली मातृभाषा असली तरी त्याच्याबाबत थोडंफार आपलं वाचन पाहिजे, म्हणजे वर्तमानपत्र वाचन पाहिजे किंवा त्या विषयाकडं सुद्धा तितक्या गांभीर्यानं बघितलं गेलं पाहिजे. आणि उतारे म्हणजे आता तर काही काहींना धक्का बसेल की पॅरेग्राफ आहे, उतारा दिलेला आहे आणि त्यातले प्रश्नांची उत्तरं मुलांना सापडत नाही. तर याला फक्त शिक्षकच जबाबदार आहेत असं गृहीत धरून चालणार नाही. तर मुलांची बौद्धिक क्षमता इतकी कमकुवत कशी काय झाली आहे तर याची उत्तरं शोधणं गरजेचे आहे. जसं की 8वी पासपर्यंतचा जो आपण क्रायटेरिया काढला होता तो त्याचा काही परिणाम आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. किंवा ज्या खाजगी शाळा सगळ्या सुरू आहेत त्याच्यामध्ये मुलांना की पालकांना खुश करणारा रिझल्ट 9वीपर्यंत दिला जातो आणि 10वीला अचानक ह्या सगळ्या गोष्टी वर येतात का, तर त्याही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही गंभीर परिस्थिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगेन की जे पालक जागरूक आहेत, जे पालक आपल्या मुलांच्याकडे लक्ष देतात, त्यांचा पहिला प्रेफरन्स असतो की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालणं. अगदी इंग्रजी माध्यममध्ये नाही जमलं तर ते त्यांना सेमी माध्यमामध्ये मुलांना त्यांचं ॲडमिशन करतात. आता ज्या पालकांचं मी असं म्हणणार नाही लक्षच नाही, पण ज्यांना यातलं काहीही जमत नाही ती राहिलेली उरली सुरली मुलं ही मराठी माध्यमला जातात आणि शिक्षकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा एकूणच सगळ्या व्यवस्थेचा बघण्याचा दृष्टिकोन या मुलांच्याकडं हा एक वेगळ्या अर्थानं असतो की त्यांच्याकडं फारसं शैक्षणिक गुणवत्तेकडं लक्ष दिलं जात नाही. कारण पालकच जर लक्ष देत नसतील तर मग आपण का द्या, अशा अर्थानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मराठी माध्यम निवडणं म्हणजे आजकाल तुम्हाला फार तर सेमीचे विद्यार्थी आणि इंग्लिश मिडियमचे, क्वचितच तुम्हाला पूर्ण सर्व विषय मराठी माध्यमामध्ये घेतलेत असे विद्यार्थी क्वचित सापडतील. तर अशा अर्थानं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आहे आणि मराठी माध्यमाचा हा मराठी विषयाचा जो रिझल्ट आहे तो गंभीर आहे. त्याची खोलवर गेल्यानंतर बरीच उत्तरं सापडतील, पण तो मी जो विषय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार नाही आहे. कारण त्याच्यावर डिटेलमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवावा लागेल की कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे, पण जी गंभीर परिस्थिती आहे एकीकडं तुम्हाला 90, 95, 98, 99 किंवा 100% पडणारे सुद्धा विद्यार्थी दिसतील, पण रिझल्टची जी दुसरी बाजू आहे तर ती फार भयानक आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं आणि कागदी म्हणजे पुढच्या वर्षी मुलांना कॉप्या पुरवून ही समस्या सोडवायला जाणं हा त्यावरचा उपाय नाही आहे. तर जी मुलांची गुणवत्ता कमी झालेली आहे त्याच्यावर खरंच काम करणं गरजेचं आहे आणि मग त्याची कारणं शोधताना त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे आणि त्याची कारणं खूप वेगवेगळी आहेत, त्याची लिस्टच वेगळी आहे. तर ते या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार नाही आहे. बाकी तुम्हाला या समस्येबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि खरं तर आत्ता काय निर्णय, कारण जे काही शिक्षक किंवा इतर विद्यार्थी पालक माझे व्हिडिओ बघत असतील तर नेमकं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.